हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. कशात तुम्ही सर एकदम मजेदार असाल. तर कालचा पूर्ण दिवस ना मी काही शूट वगैरे केलाच नाही, कारण काही मूडच नव्हतं. कारण तर आज सकाळी घरातले कामं आवरल्यानंतर मी इथे सुरुवात केली माझ्या कामाची. आता पायाला लागलं म्हटल्यानंतर झोपून राहण्यातला प्राणी मी नाही, आणि मला झोपसुद्धा लागत नाही, कारण की माझे जे कामं आहेत तेच मला दिसतात. म्हणून पटकन माझा थोडासा शूट होता 2-3 प्रोडक्टचा, तो मी ते अडपून घेतला. गाडीवरून पडली आहे ना तेव्हापासून मला आधीसारखं सरळ चालतासुद्धा येत नाही आहे. मी लंगडत चालते, लंगडत काम करते. सर्व कांड या हेल्मेटमुळे झालं आहे. चला जाऊ द्या. तरी ते ना जेव्हा आता ड्युटीवरून आला त्यांच्या डोक्यामध्ये तिला हेल्मेट दिसलं, तर बिट्टूसुद्धा हेल्मेट घालून जावत माझ्याकडे आली दाखवायला की बघ हेल्मेट घातल्यानंतर मी कशी दिसते. आणि इथे हिमांशू खाली बसून जेवण करत होता. आणि आखाडीच्या दिवसापासून गेलेल्या सासूबाई आज सकाळी घरी आल्या. बरं वाटलं, मुलं पण खूप खुश झाले. आणि या मॅडमने काय कांड केलं तुम्हाला सांगते. आम्ही ना मीनूच्या रूममध्ये बसलेलो होतो. आमच्या हॉलसाठी छानसा फ्लिपकार्टवरून टेबल बघत होतो. तो टेबल बघितला आणि ही त्या गडबडीत गडबड करत होती. तिचा कपाट खोलला आणि खोलल्याबरोबर तिचा हात चिमटला आणि मग काय त्याचा मांस निघालं. खूप रडत होती ती. जरा शांत बसली होती, पण जसा तिचा भाऊ दिसला ना तसा तिचा सूर जरा जास्तच वाढला. कदाचित तिचं असं म्हणणं असेल की माझ्या भावाने माझ्या हाताला बघावं आणि मला थोडंसं पॅम्पर करावं, जेणेकरून मी जरा शांत होईल. ती रडत होती तर तो तिच्याजवळ आला, तिला शांत केलं. आणि तसं म्हटलं ना भावाने की बिट्टू शांत बस, काही नाही होत. तर बच्चा एका शब्दात शांत बसलाय. तिला खुश करण्यासाठी आर्यन त्याच्या रूममध्ये चॉकलेटसुद्धा तिच्यासाठी घेऊन आला होता. मग काय आम्ही पण त्यामध्ये लागलो, कारण की आम्ही खाण्याच्या बाबतीत कुठेच मागं नसतो. आर्यन, मी, सासूबाई, हिमांशू काही ना काही रिकामे कामं पाहिजेत. तरी इथे ना तिच्या पप्पाला तिने बनवलं आहे, मलासुद्धा बनवलं आहे आणि माझ्या टमीमध्ये तिलासुद्धा बनवलं आहे. दुपारी बिट्टूचे पप्पा घरी आले आणि त्यांची ना टोमॅटोची चटणी खायची खूप इच्छा झाली होती. मग पति ऑर्डर करे और मैं बना के ना दूँ, ये तो कभी हो ही नहीं सकता. तो लग गए भाई काट कूट करने. 1 कांदा, 2 टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण, आलं असा पटकन तडका लावून त्यांना चटणी बनवून दिली. मी आर्यनला ठेवायला लावला मस्त चहा बिस्किट खाल्ला. आता आली या रूममध्ये. थोडासा माझा व्हिडिओ एडिट करायचा राहिला होता, कारण माझे मिस्टर माझा फोन घेऊन गेले होते. थोडंसं काम होतं, कारण की माझं तर आता जमतच नाही आहे. मला बसता पण नाही येत आणि चालता पण येत नाही, म्हणजे सर्व वांदेच झालेत माझे. तुम्ही पाणी नाही पिताय का नाही, असा प्रॉब्लेम चालू आहे. क्या करू मैं अब, समज में नहीं आया. खूप दुखत आहे. म्हणजे अजून तरी माझ्या तुम्हाला दाखवते, अजून माझ्या टोंगण्याची जी सूज आहे ना ती अजून कमी झालेली नाही आहे. ही इथपर्यंत सूज आहे, इथून सूज आहे तर इथपर्यंत दिसत असेल तुम्हाला. बघा पूर्ण लाल झालं आहे. त्यासोबतच इथे पण खूप सूज आहे, पण भरपूर लागलेलं. आणि इथे पायाचं काही एवढं नाही, पायाचं बसलं आहे आणि हाताचं थोडंसं आहे. जखमा दिसत असतील तुम्हाला इथे सुद्धा. मी तरी पण गप्प बसत नाही आहे. पाय हलवत आहे, एक्सरसाइज करत आहे, फिरत आहे, कामं करत आहे, खाली बसत आहे, उठत आहे. त्रास खूप होत आहे तरी खाली बसत आहे, उठत आहे, जेणेकरून अजून मोठा कांड होऊ नये गुडघ्यामध्ये. म्हणून असं आहे, म्हणजे आपण मग हालचाल केली नाही ना पायाची जास्त, तर मग पाय तसाच राहायचा. असं दुखते करत राहिलं ना तर मग पाय माझा तसाच राहायचा. तर आज बघू. डॉक्टर म्हणाले 2-3 दिवस थांबा असे मला बोलले ते डॉक्टर. आणि 2-3 दिवसानंतर जर तुमच्या पायाची सूज कमी झाली नाही तर आपण एक्सरे काढू असं म्हणाले. आता बघू, आजचा दुसरा दिवस आहे आणि एकदम सूज कमी सुद्धा होत नाही. जाऊ गेल्या होत्या ड्युटीला आणि जास्त वेळ ना माझ्याकडून उभं राहणं होत नाही, त्यामुळे ना मी भांडी घासली नव्हती. आणि आज आमच्या बाईने भांड्यावाल्यांनी सुट्टी घेतली होती, तर जाऊ म्हणाल्या तू घासू नको, मी आल्यानंतर तिकडनं घासते. आणि तसं बसून काय करणार म्हटलं तर मी इथे भाजीची पण तयारी करून घेतली होती. त्या नाहीच म्हणत आहे मला प्रत्येक कामाला, पण असं वाटते आपल्याकडून होते तर का हे नाही करायचं. फक्त मला ना बसता येत नाही आहे, बाकीचं मी करते हळूहळू लंगडत. फक्त बसायचे जे काम आहेत ते मी अजिबात करत नाही आहे. गप्पा गोष्टी करत मी इथे डाळीला तडका दिला आणि इथे त्यांनी त्यांचे भांडी घासून घेतले. संध्याकाळी इथे मुलांचा स्टडी घेतला. असा होता आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.